सो गाईज तुम्ही थंबनेल बघितला असेल, वेलकम नवीन ब्लॉगमध्ये. आणि हां, मी आणि अनमोल जर्मनीला चाललोय, पण अनमोल काही कारणास्तव लेट येतोय, म्हणजे हफ्त्याभर नंतर येतोय. त्याचा विजा थोडासा प्रॉब्लेम झालाय. तो येईल आता या वीकमध्येच येईल त्याचा विजा. सो आपण चाललोय, तुम्ही बघताल पुढे की पॅकिंग वगैरे आहे. त्यानंतर खूप जण आलेत, आपले नातेवाईक वगैरे आहे, केक वगैरे कापला. सो खूप फन असेल ब्लॉग, बघा. तुम्हाला मी नंतर एक डिटेल व्हिडिओ पण बनवेल की कसं जायचं, काय केलं मी, कुठला प्रोसेस केला आणि कसं एक पब्लिक कॉलेज मिळवायचं तिथे. सो लेट्स सी, चला स्टार्ट करू. गाईज फायनली मी चाललो जर्मनीला. बस बस भाऊ, रडकी थोडासा नाही थोडस उद्या रडेल, आता नको. नाही नाही नाही, मी तुम्हाला दाखवतो. सगळे माझ्यासाठी आलेत. केक हो हो, तू इंटरप्ट नको. हे हा माझा भाऊ आहे जो अजून इंट्रोड्यूस नाही झाला, सक्का भाऊ. माझे सगळे नातेवाईक आहेत, मी तुम्हाला दाखवतो. दादा आहे माझा, पप्पा, आत्या, दादा, मावशी, आई, वहिनी आणि कुठली मी आत्याची मुलगी आहे. आणि हा जयड्या, माझं प्रेम, माझं प्रेम. ही माझी छोटी आत्या. भाऊ हे माझ्या मम्मीचे पप्पा आहेत. आणि हे फक्त पपडे आमचा. जायला बसलोय गाईज. अनमोल येणार आहे नंतर. अनफॉर्च्युनेटली थोड्या कारणांमुळे तो नाही येते, आता नेक्स्ट वीक येईल. हे आपली कालची सगळी लोक. गाईज आता मी झालो रेडी. हे बघा, तुम्हाला दिसेल बॅगा बॅगा बॅगा. आणि आता हे जॅकेट आहे माझं. निघूयात. ही वॉच आहे नवीन घेतलेली. सो चला निघूयात. तू आता परत केक कापतायत वाटतं, त्यानंतर निघू. तुम्हाला दाखवतो सगळे. निघूयात. निघालो मी गाईस, निघालो मी. राज, करण, आता पोचलो इथे मुंबई एअरपोर्टला. आता मी निघेन, मी तुम्हाला लगेच दाखवतो, थोडं आतला पण दाखवतो. आणि चला, खूप दुखदुख होत आहे, म्हणजे असं धडधड धडधड. लेट्स सी, जाऊयात, होईल नीट सगळं. बॅग्स आहेत माझ्या, बघा. हे मुंबई एअरपोर्ट इतकं छान सजवलंय. एकदाचे येत आहेत कधीपासून. काही चाललो मी फायनली. तो फोनवरच राबवल झाला तो. बोर्डिंग झालं माझं. पहिले चेक इन होतं, मी तिथे दाखवलं माझे डॉक्युमेंट्स वगैरे. त्यानंतर तिथून निघालो. माझी बॅग चेक झाली, तिथं थोडं ओव्हरवेट होतं, त्यांनी ॲडजस्ट करायला थोडं. तिन्ही बॅग घेतल्या माझ्या, 23-23 7वाल्या. सो आता ही बॅग आहे खांद्यावरची, हे छोटंसं. चला 47B माझी फ्लाईट आहे. चला जाऊयात. झालं आहे माझं, चाललो आता. चला गाईज, निघूयात. आईच मला भेटलाय आता जेवण. हा भाऊ पण भेटलाय मला. आपल्याला मित्र भेटलाय.
तो पण फ्रैंकफर्टला चालला है। फ्रैंकफर्ट आ रहा है ये भी, थैंकफुली मेरे बाजू में बैठा है। चलो मैं दिखाता हूँ तुम लोग को, हम दोनों खाते हैं। खाना फिर मिलते हैं। चलो ते नॉनव्हेज मिळलं आहे, ते चिकन आहे, राईस, व्हेजिटेबल, काय ब्राउनी टाईप काहीतरी दिलं आहे, ब्रेड, बटर, दही आणि पाणी बॉटल। सेम त्याचं पण तेच आहे। तो खातोय आता, कसं लागतं मी तुम्हाला सांगतो। काय इथे उतरलो बघा, इथे मी आता दिल्लीला पोचलो। खूप हार्ड आहे इथे, थोडं वरती यायचं आहे सेकंड फ्लोअरला, तिथे इमिग्रेशन आहे, थोडंसं हार्ड आहे, तुम्ही नक्की बघा। आणि आता इथे मी ड्युटी फ्रीला आलो, बघतो काय काय आहे, दारू वगैरे सगळं आहे। लेट्स सी काय काय घेता येतं ना, काय घेऊन नाही जायचं बघू। हा आपला मित्र आहे, फ्लाईटमध्ये भेटलो, तुम्ही नीट पाहिलं नसेल। हॅलो हॅलो लय मदत कर, हा तो खूप मदत करतोय मला। आपण चला घेऊयात, बघू त्याला काय घ्यायचं आहे आणि मग बघूयात। चला दिल्लीला आम्ही ड्युटी फ्रीवरून फिरून आलो। आता आमचं इथे सिक्युरिटी चेक आहे परत एकदा, गेट नंबर 22ला। मी आणि निनादने तर भरपूर हेल्प केली मला डुईसलँड तिकीट ॲक्टिवेट करायला। सो चला मी तुम्हाला थोडी लाईन दाखवतो, मग आपण चालूयात फ्रँकफर्टला। निनाद तिथे सिक्युरिटी चेक आहे, तिथून आज जाऊयात आपण, बसूयात, मग आपली 4:30ची फ्लाईट आहे। चला निघालो आता, ते लाईन आहे अख्खी। चला चाललो आम्ही, चला फ्लाईट आमची। चिकन, राईस, दाल, कॉर्न, डेझर्ट। सो गाईज आपलं इमिग्रेशन झालं आहे आणि बॅगेज वगैरे कलेक्ट केलेत मी। खूप इझी आहे, काय जास्त नाही विचारत, पासपोर्ट वगैरे विचारतात, ॲडमिट लेटर विचारतात आणि नथिंग मोर। सो चला बॅगा वगैरे दाखवून बॅगा कलेक्ट केल्या। तिथून समोर तिथे लिहिलं आहे की बॅगेज कलेक्शन, 2दा तुम्हाला खाली उतरायचं आहे आणि मग त्यानंतर उतरल्यानंतर तुम्हाला बॅगा दिसतील। टर्मिनल 12, 13 कोणाला तरी विचारा, तिथे तुम्हाला दिसेल। तिथे झालं की मग तुम्ही तिथून बॅगेज कलेक्ट करून सरळ लेफ्ट मारून या, तुम्हाला बानॉफ स्टेशन असं लिहिलेलं दिसेल, तुम्हाला दाखवतो एकदा। आणि तिथून मग तुम्हाला जिथे जायचं तिथे जाऊ शकता तुम्ही। तर मी इथं नॉर्थ चाललो आहे, सो बघू कसं जायचं आहे। हा निनादने तर हेल्प करतोच आहे मला, लेट्स सी। चला सेंटर पेज बघा, इथून बॅगेज कलेक्ट करून तिथे टर्मिनलला जायचं आहे। आपला बॅगेज आणि निनाद गाईज खूप वैताग आहे हे ट्रॅव्हलचा। मी आपल्या फ्रँकफर्टच्या बानॉफपासून फ्लुगहाफनपासून मेन स्टेशनला आलो ट्रेन पकडून। तिथून कासलची ट्रेन पकडली, कासलच्या ट्रेनपासून मग तिथून आम्ही अजून एक ट्रेन पकडली, तिथे शैलेश आला घ्यायला मला। आणि आता मी नॉर्थ तिथून बस पकडली आणि आता अजून एक बस पकडायची आहे इंटरसिटी, जी आम्हाला घरपर्यंत पोचवेल। मला दाखवतो, शैलेश आला घ्यायला। खूप थंडी आहे, ब्लर झाला असेल थोडासा कॅमेरा। चला स्लिप तुम्हाला दाखवतो। शैलेश हाय बोलो ब्लॉग को। हाय रोहन, शैलेश टू नॉर्थ शैलेश आया था हेल्प करने के लिए कासल तक। मैं खुद रो ही देता अगर शैलेश नहीं आता तो। और सुबह निनाद ने हेल्प किया, वो भी ब्लॉग में है, अब देखना। जर्मनी में आके बहुत हेल्प होता है, सो आना ज़रूर। चलो मिलते हैं। मी काल रात्री आलो, खूप थकलेलो मी, सो मी
जास्त काय दाखवलं नाही, थकलो जरा, घरी कॉल केला, घरी कॉल करायला इम्पॉर्टंट असतं. सो तुम्हाला जसं सांगितलं मी, शैलेशने हेल्प केली मला यायला. आणि आता मी रात्री झोपून उठून आंघोळ वगैरे करून, लेक्चर्स आहेत बट बोललो पहिले सिटी बघून घेऊयात ना. सो थोडं शॉपिंगला चाललो आहे, ते ब्लँकेट वगैरे घ्यायचं आहे. लेट्स सी, बघूयात काहीतरी करूयात. जाऊन तुम्हाला पण दाखवतो काय आहे. मग हा ब्लॉग संपवूयात, आय गेस हा ब्लॉग संपवूयात. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सिटी वगैरे दाखवतो. मी बघून घेतो पहिले, मला कळू द्यात, मग तुम्हाला दाखवतो. चला भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये.